श्री स्वामी समर्थ भक्तांनो, महिलांच्या कोणत्या जागेवरचे तीळ त्यांची भाग्य दर्शवितात? नंबर 1. जर तुमच्या कपाळावरती असेल, तर याचा अर्थ तुम्ही आत्मविश्वासी आहात आणि तुमच्या आयुष्यात मोठे यश मिळेल. हे एखाद्या व्यक्तीवरील आत्मविश्वासाची सूचक आहे. तसेच ती व्यक्ती जीवनात मोठी उंची गाठेल असे सूचित करते. जर एखाद्या स्त्रीच्या कपाळाच्या मध्य रेषेवर तीळ असेल, तर ती स्त्री दानशूरतेबरोबरच भाग्यवान असते. नंबर 2. मानेवरील तीळ संयम आणि बुद्धिमत्ता दर्शवते. या स्त्रिया हुशार असतात आणि त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. या महिलांनी योग्य निर्णय घेतल्यास आणि योग्य मार्गापासून भटकले नाही तर त्यांच्या आयुष्यात मोठी उंची गाठतील. नंबर 3. भुवयाच्या दरम्यान तीळ असलेल्या स्त्रिया अत्यंत भाग्यवान असतात. त्यांना उत्तम भविष्यासाठी तसेच उत्तम वर्तमानासाठी जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी शहाणपण आणि परिपक्वता सोबतच प्रचंड संपत्ती आणि समृद्धी मिळते. जर एखाद्या महिलेच्या डाव्या किंवा उजव्या भुवयावर तीळ असेल, तर ती स्त्री संपत्ती दर्शविते. याचा अर्थ असा की ती व्यक्ती भरपूर कमाई करेल आणि आयुष्यात कधीही आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार नाही. नंबर 4. हनुवटीवर असणारा तीळ असे दर्शवतो की त्या व्यक्तीला तिच्या प्रत्येक कामात नशिबाची चांगली साथ लाभत आहे. अशा व्यक्तीला कमी श्रमामध्ये चांगले ऐश्वर्य प्राप्त होते. तसेच त्याला कुटुंबाची आणि समाजाची चांगली साथ लाभते. नंबर 5. जिभेवरील तीळ. जिभेच्या मध्यभागी तीळ असणाऱ्या माणसाला बोलण्यात अडचण जाणवू शकते. पण जिभेच्या अग्रावरती असणारा माणूस आपल्या बोलण्याने कोणालाही वश करून घेऊ शकतो. नंबर 6. कानावरील तीळ. कानावर तीळ असणे हे ऐश्वर्य संपन्न आयुष्याचे लक्षण मानले जाते. अशा व्यक्ती पैसे खर्च करण्यात मागे पुढे पाहत नाहीत. कानाच्या मागे तीळ असणाऱ्या व्यक्ती परंपरावादी असू शकतात. नंबर 7. डोक्यावरील तीळ. मस्तकावरचा तीळ हा केस पूर्णपणे कापल्यावरच दिसू शकतो. जर मस्तकाच्या मध्यभागी टाळूवर तीळ असेल, तर असा माणूस राजकीय पातळीवर कमालीचा यशस्वी ठरू शकतो. अशा व्यक्तीच्या नशिबी राजीव असतो. त्यांना लोकमान्यता मिळते आणि ते कमी वयात यशस्वी होऊ शकतात. श्री स्वामी समर्थ.